नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज 28 छाती साईजचा ब्लाऊज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. पेपर कटिंग 28 साईज आहे हा ब्लाऊज. छाती साईज जी आहे तर हे ब्लाऊजची 28 आहे. तर याचे आपण मी अगोदर याचे माप घेतलेले आहे. उंची जी आहे तर 12 इंच आहे तयार, तर आपण 13 इंच घेणार आहोत. 1 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घेणार आहोत. छाती आपली छातीचा चौथा 7 आहे. तर त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत, 28 छाती आहे तर त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर मग 9 इंच घेणार आहोत. शोल्डर आपण 5 इंच घ्यायचं आहे. कमर घेर जो आहे तो आपला तयार 6 आहे, तर आपण त्याच्यात पण 2 इंच मार्जिंगसाठी घेणार आहोत. कटोरी जी आहे तर तयार 5 आहे कटोरी, तर आपण 5.5 घ्यायची आहे. आणि मुंडा पण आपल्याला 5च घ्यायचा आहे. आणि क्रॉसपट्टी पण एके साईडनं आपण 3 घेणार आहोत, एके साईडनं आपण 2.5 घेणार आहोत. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण आता मापे टाकायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, उंची टाकून घ्यायची. उंची किती घ्यायची आपल्याला, 13 घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं, शोल्डर घ्यायची. शोल्डर किती घ्यायची आपल्याला, 5च घ्यायची शोल्डर आपण 5 घेतली. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा पण किती घ्यायचा आहे आपल्याला, 5च घ्यायचा आहे. 5च घ्यायचा आहे मुंडा पण. अशी सरळ रेषा आखून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आपली किती आहे, 28 आहे. तर मग 28चा आपल्याला चौथा करायचा 7, आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपण मार्जिंगसाठी घेणार आहोत. याची पण अशी रेषा आखून घ्यायची. नंतर इकडच्या साईडला पण आपल्याला उंची टाकून घ्यायची. 13 वरती एक मार्क केला मी. आणि हे पण अशी सरळ रेषा आखून घ्यायची. आणि इकडच्या साईडला अशी सरळ रेषा आखून घ्यायची. बरोबर. आता आपला हा चौकोन तयार झालेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये कमरेचं माप किती आहे आपलं, तर कमर आपली किती आहे, 6. आणि आपण त्याच्यात 2 इंच मार्जिंगसाठी घेणार आहोत. आणि 1 इंच पाठीच्या टक्ससाठी घेणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण एवढं माप आपल्याला लागणार आहे. नंतर काय करायचं, आपल्याला गळारुंदी किती घ्यायची आहे, 2च घ्यायची आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळं गळारुंदी आपण 2 देणार आहोत. गळ्याची जी उंची आहे तर ती 5 इंच तयार आहे गळा, तर आपण 5.5 वरती मार्क द्यायचा आहे. आणि इकडच्या साईडनं पण बघायचं की 2च इंच भरतं आहे का. आणि याचा पण असा चौकोन आखून घ्यायचा. आणि असा चौकोन आखल्यानंतर याला असा गोल आकार देऊन घ्यायचा गळ्याला. नंतर आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं. तर मुंड्याचं माप कसं टाकणार, पहिला आकार जो आहे तो आपण 1.5 इंचावरती देणार आहोत. आणि दुसरा जो आहे तो 1 इंचावरती. आणि याला असा आकार देऊन घ्यायचा. हे झालं आपला मुंड्याचा आकार. नंतर आपण क्रॉसपट्टीचं माप टाकायचं. क्रॉसपट्टी आपली किती आहे, तर आपण ह्या साईडनं 3 इंच घेणार आहोत. आणि इकडच्या साईडनं आपण 2.5 इंच घेणार आहोत. याला असं क्रॉसमध्ये अशी याची लाईन आखून घ्यायची. नंतर आपण कटोरीचं माप टाकायचं. तर कटोरी आपली किती आहे, तयार 5 आहे, तर आपल्याला किती घ्यायची आहे, 5.5 घ्यायची आहे. आणि इथनं आपल्याला काय करायचं, हे बघा, हा जो पहिला आपण आकार दिलेला आहे ना, तर ह्या पहिल्या आकारापासून काय करायचं आहे, 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती इकडे एक पॉईंट द्यायचा. आणि इथं खालून वरती काय करायचं आहे, आपल्याला सरळ कटोरीचा भाग जो आहे ना, 2 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे. 2 इंचावरती. आता कटोरीचा आकार कसा द्यायचा, हे बघा, इथून आहे ना 2 इंचापर्यंत सरळ रेष न्यायची, सरळ न्यायची. आणि सरळ नेऊन आपल्याला हा पॉईंट, आणि इथं आपल्याला हा पॉईंट. तर ही इथालचं माप किती घ्यायचं आहे, हे पण खालून वरती 1 इंच घ्यायचं आहे. हे बघा, 1 इंच. हे असं कटोरीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे.
हे बघा, हे आपलं कटोरीचा पण आकार झालेला आहे. तर मी याच्यामध्ये काय केलं, सर्वप्रथम काय केलं, आपण पूर्ण उंची घेतली. ही पूर्ण उंची किती घेतली आपण, 13 इंच. आपली होती किती, 12 इंच. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच, आपण 1 इंच त्याच्यामध्ये प्लस 1 इंच केलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, शोल्डर टाकली. तर ही शोल्डर आपण किती घेतली, 5 इंचच घेतलेली आहे. ही शोल्डर 5 इंच आहे. 5 इंच घेतल्यानंतर आपण काय केलं, हा मुंड्याचा माप किती टाकला आपण, हे पण आपण 5 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण छातीचं टाकलं. छाती आपली किती आहे, 28 साईजचा ब्लाऊज आहे. 28 साईज याची छाती आहे, म्हणजे छोटा ब्लाऊज आहे, खूप छोटा ब्लाऊज आहे. तर त्याच्यामुळे आपण काय केलं, 28चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. चौथा भाग आपला 7 येतोय. तर मग इथं 7 वरती आपण एक मार्क केला आणि आपण हे मार्जिंगसाठी हे 2 इंच आपण मार्जिंगसाठी घेतलेलं आहे. इकडे हे 2 इंच जे घेतलं आहे आपण ते मार्जिंगसाठी घेतलेलं आहे. थांबा एक मिनिट, मी असं हे करून दाखवते म्हणजे आपल्याला तुमच्या पण लक्षात येईल. आता हे आपलं जे आहे, तर हे आपलं माप आहे आणि हे जे आहे आपण हे मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घेतलेला कपडा आहे. हा इथं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे एवढं. तर त्याच्यानंतर मी काय केलं, मुंड्याचा आकार दिला. मुंड्याचा आकार देताना इथून आपण किती घेतलं, हा आकार किती, 1 इंचावरती. म्हणजे ह्या आकाराने ह्या आकारामध्ये अंतर किती आहे, फक्त याच्यात अर्धा इंचाचाच फरक आहे. इथं घेतलं. नंतर आपण काय केलं, गळारुंदी आपण किती घेतली, 2 इंच घेतलेली आहे गळारुंदी. त्याच्यानंतर ही गळा उंची किती आहे आपली, 5.5 इंच घेतलेली आहे. नंतर आपण याला गोल आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टीचं माप टाकलं. क्रॉसपट्टीचं माप आपण कसं टाकलेलं आहे, ह्या साईडनं आपण 3 इंच टाकलेले आहे, ह्या साईडनं आपण 2.5 इंच. तर शिवून तयार होऊन ह्या साईडनं 2.5 इंच होणार आहे आणि ह्या साईडनं 2 इंच क्रॉसपट्टी होणार आहे. इथं पण आपण काय केलं, अर्धा इंच आपण याच्यामध्ये वाढवलं. दोन्ही साईडनं अर्धा इंच वाढवलेलं आहे. म्हणजे जे मी मापं घेतले हेच मापं लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये एक्स्ट्रा मापे कुठली घ्यायची नाही, कारण 28 साईजचा ब्लाऊज असेल, 28 साईजची ब्लाऊजला हे माप परफेक्ट आहे. कारण की याच्यात मार्जिन पण घेतलेली आहे आणि सगळं घेतलेलं आहे. त्याच्यामुळं कुठेही मापे वाढायची नाही. जे मी पेपर कटिंगवर जे मापं दाखवले हेच मापं 28 साईजसाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर कटोरीमध्ये पण मी काय केलेलं आहे, तयार आपली कटोरी जी आहे 5 आहे. तर आपण याच्यामध्ये काय केलं, 5.5 घेतली. अर्धा इंच आपण इथं पण शिलाईमध्ये जाते ती पण एक्स्ट्रा घेतलेली आहे. इथून आपण काय केलं, ह्या पॉईंटपासनं हे मधलं अंतर आपण हे किती घेतलं, 2.5 इंच घेतलेलं आहे. हे 2.5 इंच आहे. आणि तो खालून इथं वरती आपण किती घेतलं, 1 इंच घेतलेलं आहे. हे जे आहे ते 1 इंचावरती हा पॉईंट दिलेला आहे. इथं एक पॉईंट आपण 2 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे. इथून तर इथपर्यंत 2 इंच. आणि नंतर आपण हा कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. इथपर्यंत मापे तुम्हाला समजली. तर 28 साईजसाठी असे तुम्ही मापे काढू शकता. हे मापे परफेक्ट आहे. आता याच्यामधली कटोरी वाढवायची आणि कटोरी जी आपण रेग्युलर ज्या कोणत्याही छाती साईजची जशी कटोरी वाढवतो तशीच याची पण कटोरी वाढायची. जे बाईचे मापे असतात ते पण मापे सेम असतात. म्हणजे याच्यामध्ये कुठंही वेगळं काही घ्यायची गरज नाही. फक्त याच्यामध्ये काय आहे, मुंड्याचं माप कमी झालं आहे, शोल्डर कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं हे 28 साईजसाठी हे मेजरमेंट एकदम व्यवस्थित आहे. आणि कटोरी आणि बाहीचं माप जे आहे ते तुम्ही आपण प्रत्येक ब्लाऊजला जसं घेतोय तसंच तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. फक्त इथंच चेंजेस आहे आपला, की शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये इथंच आपल्याला चेंजेस करावा लागतो, कारण हा छोटा साईजचा ब्लाऊज असल्यामुळं. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.